ही संकल्पना आपल्याला इथं राबवायची आहे. सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि आपले कॉन्व्हर्जन्स नावाचा नवीन प्रकल्प गव्हर्नमेंटनं सुरू केलेला आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटनं. त्याच्यामध्ये ह्युमॅनिटीज, सोशल सायन्स आणि टेक्नॉलॉजी हे चारही विभाग एकत्र काम करू शकतात. तर आपली आत्ताची थीम जी आहे, मानवजातीसमोर जे प्रश्न आहेत, ते प्रश्न फक्त एकच डिपार्टमेंट सोडवू शकत नाही, फक्त सायन्स सोडवू शकत नाही. तर त्याला ह्युमॅनिटीची जोड लागते, सोशल सायन्सची जोड लागते. त्यामुळे सर्वांनी मिळून काम करणं आवश्यक आहे. आतापर्यंत आपण जे काम केलं, नो डाऊट इट वॉज एक्सलंट काम, एक्सलंट वर्क. पण आपण सायलोजमध्ये काम केलं. वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जे अंतर होतं ते आपल्याला आता कमी केलं पाहिजे आणि सर्व डिपार्टमेंटनी फक्त विद्यापीठासाठी काम केलं पाहिजे. त्याचबरोबर विद्यापीठानं समाजासाठी काम केलं पाहिजे, देशासाठी काम केलं पाहिजे. आपल्याकडे इंधनाची आता मोठी समस्या आहे. त्याच्यामुळे हायड्रोजन प्रकल्प इंधनाचं कसं येईल या समितीमध्ये शासनाचे मी काम करतो आहे. तर त्या प्रकारचे काही प्रोजेक्ट्स आपल्याला आणता येतील. त्याचबरोबर ॲग्रिकल्चरमध्ये क्लायमेट रेझिलियन्स नावाचा प्रकार आहे, क्लायमेट रेझिलियन्स क्रॉप. तो आपल्याला कसा करता येईल त्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांचा खूप चांगला होईल. त्याचबरोबर इकॉनॉमिक्स आणि सोशल सायन्सेस जे डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये समाजातले जे आता येणारे प्रश्न आहेत शहरीकरणामुळे, त्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं एक विविधता असली पाहिजे आणि त्यासाठी हे जर आपण केलं तर अगदी सहजपणे विद्यापीठाची वाढ होईल. इन टर्म्स ऑफ ॲक्रिडिटेशन होईल. नवीन नॅकचं ॲक्रिडिटेशनचा पॅटर्न येतो आहे. त्याच्यामध्ये आपण मागच्या वेळी मी A++ जेव्हा आपल्या विद्यापीठात मिळालं तेव्हा मी IQACमध्ये होतो, IQACचा डायरेक्टर होतो. पण आता परत नवीन चॅलेंजेस आहेत, कारण त्याचा पण प्रकार बदललेला आहे. रँकिंग, NIRF रँकिंग अगदी चांगली गोष्ट आहे की आपण स्टेट 45 नंबरला आहे NIRFमध्ये, स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये. परंतु आपला जो बँड आहे तो 150 ते 200मध्ये आहे आणि सगळ्या कुलगुरूंनी यासाठी खूप प्रयत्न केले. तेच प्रयत्नांचे सातत्य मी पुढे ठेवणार आहे. तर हे सगळे प्रयत्न आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आदरणीय प्रेरणास्थान आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं प्रस्थापित झालेलं जे विद्यापीठ आहे लोणेरेला, त्याचा मी सध्या प्रभारी कुलगुरू आहे. त्याचबरोबर शाहू फुले आंबेडकर यांचे पण जी विचारसरणी आहे जे आपल्याला रुजवायची आहे, इन्क्लुझिव्ह एक महत्त्वाचं आहे की इन्क्लुजन कसं येत आहे. तर हे सगळे जे प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत आणि त्या प्रश्नावरच आपल्याला काम करायचं आहे. तर अशा प्रकारे शिवाजी विद्यापीठ मला असं वाटतं की नवीन उंचीवर निश्चितच नेण्याचा माझा प्रयत्न असेल. मी एक थोडं ऑब्झर्व केलेलं आहे की आपल्या विद्यापीठाचं प्लेसमेंट जे आहे, येताना मी सगळं कमिटीसमोर सुद्धा मी मांडलं, तर प्लेसमेंट हे 59% आहे आणि मिडियन सॅलरी जी आहे ती 3 लाख आहे. जर आपण जाधवपूर किंवा बाकीची विद्यापीठं बघितली तर प्लेसमेंट हे